छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजीराजे भोसले त्यांना सरदार म्हणून इकडे घेतला आणि त्यांना इथली वतनदारी दिली. 9 गावं दिली. म्हणजे या नदीच्या पलीकडे काही गाव आहेत, काही गावं इकडल्या हो. अशी 9 गाव इकडे शेडगाव टाकळी ही जी आहेत तिकडले, आणि ही 2 गाव, 4 गावं इकडं आणि 5 गावं तिकडे, अशी 9 गावं त्यांना दिली. त्यांना महसुलासाठी दिली होती. हा सगळा महसूल गोळा केला जायचा. म्हणजे या परिसरात जेवढा काही महसूल गोळा होतो हा सगळा महसूल बाबाजीराजांकडे जायचा. बाबाजीराजांकडे गेल्याच्यानंतर त्यातला निम्मा महसूल हा निजामशाहीला जायचा, म्हणजे अहमदशाहकडे जायचा. हा निजामशाहीला गेल्याच्या नंतर हा सगळा महसूल बाबाजीराजांच्या आधिपत्याखाली चालू राहिला. त्याच्यानंतर मालोजीराजांच्या आधिपत्याखाली चालला, त्यानंतर शहाजीराजांच्या आधिपत्याखाली चालला. म्हणजे हा जो भाग आहे हा ऐतिहासिक भाग पहिल्यापासून म्हणजे यादवांचा आहे. त्याच्यानंतर या परिसरात 1636ला औरंगजेबाचा बाप शहाजहान, या शहाजहान याच्यावरती आक्रमण केले निजामशाहीवर. आक्रमण करून स्वतःची राजसत्ता इथं मिळवली. ही राजसत्ता मिळवून स्वतःचं राजसत्ता मिळवल्यानंतर सरदार नेमली गेली. सरदारांच्या आधिपत्याखाली हा किल्ला चालायला लागला. त्याच्यानंतर 1674 म्हणजे शिवाजी महाराज जसे जसे स्वराज्य वाढत होते आणि थोडं जसे जसे मोठे होते ते शिवाजी महाराजांची त्यांची बाउंड्री, स्वराज्याची जी बाउंड्री म्हणते आपण ही पलीकडली बाजू दिसते ही स्वराज्याची बाउंड्री या बाजूची, म्हणजे ही तर निजाम आहे मुघलशाहीची आणि तिकडं शिवाजीराजांची अशी बाउंड्री इथं होती. पण नंतर 1674ला शिवाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार होता. हा राज्याभिषेक सोहळा होणार ही खबर औरंगजेबापर्यंत पोहोचली. त्या औरंगजेबाने त्याचा मातब्दार सरदार, त्याचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताशला या पेडगावच्या परिसरात पाठवून दिलं. 40,000 सैन्य घेतलं. 40,000 सैन्य घेऊन या पेडगावच्या परिसरात आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की या परिसरामध्ये सोन्याचा व्यापार हा दक्षिण भारतासाठी चालतो. इथले बरेचसे व्यापार असे की हे दक्षिण भारताला जोडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं राज्य इथं असावं किंवा त्याचं आधिपत्य इथं असावं. त्याच्यामुळे त्यांनी इथं स्वतःचं राज्य ठेवलं आणि हे ठेवलं ते इथं राहायला लागला. त्याकडं 40,000 सैन्य होतं. हे 40,000 सैन्य खंडोबाच्या माळावरती राहायला होतं तिकडं. तो इथं राजमहल, हा जो राजमहल आहे हा 1674 मध्येच बांधलेला आहे त्यांनी. ज्यावेळेस तो इथं आला त्यावेळेस त्यांनी तो राजमहल सगळा बांधून घेतलेला आहे. त्यात शाही बाग आहे, 7 मजली 3 मजली इमारत आहे. त्याच्यानंतर राजदरबार आहे, मेन दरवाजा आहे, त्याच्यामध्ये हत्ती बारव आहे. इथं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कत्तलखाना पण होता. याच्या पलीकडलं मंदिर जे आहे तिथं त्याचा कत्तलखाना होता. म्हणजे तिथं मटण तोडायचं, जे रोजचं अन्नासाठी लागतं मटण, ते मटण तिथं तोडलं जायचं. म्हणजे हा परिसर त्याच्यासाठी होता. त्याच्या चारही बाजून तुम्ही बघितलं तर चारही बाजूनी उत्खनन केलेलं. उत्खनन म्हणजे काय तर खोली केलेली आहे. तिकडे असा खड्डा केलाय, तसा तिथं पण त्याच्या चारही बाजूनी खड्डा आहे. मागच्या बाजूला आहे, अलीकडल्या बाजूला, पलीकडल्या बाजूला. फक्त समोरचं जी बाजू आहे तिथं त्यांनी मोकळा स्पेस ठेवला होता. हा मोकळा स्पेस ठेवला होता सगळा, की पुढं लक्ष राहण्यासाठी. हा सगळा मोठा राजवाडा होता आणि या राजवाड्यात तो बहादूर खान राहत होता. पण ज्या वेळेस औरंगजेबाचं पत्र त्या बहादूर खानाला आलं आणि ते पत्र आल्याच्या नंतर तो पत्र वाचल्याच्या नंतर म्हणजे जो बहादूर खानला औरंगजेब काय म्हणतो, तर औरंगजेब म्हणतो एवढा दिवस झाला त्या परिसरात तुला पाठवलाय, शिवाजीराजाचा राज्याभिषेक सोहळा झालाय हे तुला माहिती आहे का? म्हणजे असं रागाच्या भरात आलेलं पत्र होतं. ते रागाच्या भरात आलेलं पत्र त्या बहादूर खानाने वाचल्याच्या नंतर त्या बहादूर खानला अति राग आला. का? हा माझा दूध भाऊ असताना आणि माझा बादशाह जरी असला तरी हा दूध भाऊ आहे, माझ्यावरती एवढा राग होतोय. त्यामुळे त्यांनी काय केलं तर स्वराज्यामध्ये म्हणजे इथून 100 किलोमीटर, इथून मोरगावचा मोरेश्वर पर्यंत ही लुटमार चालू केली. ही लुटमार कशी होती तर गावागावातून सोनं गोळा करायचं, देवळावरचा कळस काढायचा, देवळातली देवता काढायची, असं सगळं सोनं गोळा करायचं या पेडगावच्या परिसरात आणून ठेवायचं. हा 1.5 कोटीचा खजाना होता. हा 1.5 कोटीचा खजाना या पेडगावच्या परिसरात आणून ठेवला होता. हे पलीकडलं जे मंदिर बनलं लक्ष्मीनारायण मंदिर, त्या मंदिराच्या परिसरात हे सगळं सोनं आणून तिथं ठेवल्याच्या नंतर ही खबर शिवाजीराजांपर्यंत पोहोचली की बहादूर खानाने आपल्या किल्ल्याच्या परिसर, आपल्या स्वराज्याच्या परिसरामधून लुटमार चालू केली, गावागावात प्रजेला त्रास देतोय असं म्हणल्याच्या नंतर शिवाजीराजांना राग आला. शिवाजी महाराज म्हणले की बहिर्जी नाईक त्या पेडगावच्या जो परिसर आहे त्या परिसराची पाहणी करून या आणि पाहणी करून मला येऊन सांगा. बहिर्जी नाईक ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी वेड्याचं वेषांतरण घेतलं होतं. वेड पांघरून पेडगावला जाऊ नये आणि पेडगावचा शहाणा जी तुम्हाला मोहीम सांगतो त्याच्यावरती की बहिर्जी नाईक ज्यावेळेस वेड्याचं वेषांतरण करून आले, वेड्याचं वेषांतरण करून आल्याच्या नंतर या परिसरात त्यांनी पाहणी केली. जंगल कोणत्या बाजूनी, जंगलामधून रस्ते आहेत का, नदी किती खोल आहे, तटबंदी किती उंच आहे, रस्ते किती आहेत त्याच्या आतमध्ये जायसाठी, अशी पब्लिक किती आहे, संख्या किती आहे, ही सगळी माहिती मिळवली. ही माहिती मिळवल्याच्या नंतर सैन्य दल किती, ही माहिती मिळवल्याच्या नंतर शिवाजीराजांना जाऊन सांगितलं. शिवाजी महाराज म्हणले की मला पेडगाववरती स्वारी करायची, मोहीम करायची. मग मोहीम करायची म्हणून त्या शिवाजीराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना मोहिमेसाठी नेमलं. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना ही मोहीम दिली. रायगडावरून 9,000 सैन्य घेतलं. 9,000 सैन्य घेऊन ते सासवडमध्ये आले. पुण्या शेजारी सासवड गाव आहे. सासवडमध्ये आली. सासवडमध्ये आल्याच्या नंतर ते सैन्याची खेळणी केली. 2,000 निवडक सैन्य एका बाजूला, 7,000 सैन्य एका बाजूला. हे 7,000 सैन्य जे होतं ते 7,000 सैन्य सासवडून पुणे, पुण्याहून वाडेबोला जंगल, रांजणगाव, शिरूर,
श्रीगोंदा या श्रीगोंद्यात आल्याच्या नंतर तिथे 7 मजली इमारत होती. त्या 7 मजली इमारतीहून दिसलं मराठी आपल्या समोरासमोर लढायला आले. आजपर्यंत मराठी कधी समोरासमोर लढायला आले नव्हते. पहिलीच वेळ होती की मराठी आपल्या समोरासमोर लढायला येत आहेत. तर बहादूर खान खुश झाला. त्यांनी 40,000 सैन्य, जेवढं काही सगळं सैन्य होतं हे पारेकरी सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, हे घासून पुसून सैन्य घेतलं आणि तो मराठ्यांच्या बाजूला जायला. मराठी तिकडून बहादूर खान इकडून, मराठी तिकडून बहादूर खान इकडून, अशी करत करत आली. तलवारी काढल्या, एकमेकावरती वार करणार, तेवढ्यात मराठ्यांनी पळायला चालू. बहादूर खान सैन्याला कळानाच नेमकं झालंय काय, अचानक एवढी पळायला कसं काय लागली. असं म्हणून ते पळायला लागल्याच्या नंतर मग अशी पळत पळत ती जसं बहादूर खान पुढं जसे मराठे पुढं तसं बहादूर खान मागं, जसे मराठे पुढं तसं बहादूर खान मागं, अशी करत करत ती वाडेवाल्याच्या जंगलापर्यंत गेली. एवढं ना? हो, वाडेवाल्याच्या जंगलापर्यंत त्यांना मागं पळवीत नेलं आणि तिथं नेल्याच्यानंतर हे मराठी जंगलात जाऊन लपून बसली. मराठी जंगलात जाऊन लपून बसली. मग हा बहादूर खान काही काळ तिथे थांबला आणि काही काळ थांबल्याच्या नंतर मग बहादूर खान तिथं काही काळ थांबल्याच्या नंतर मराठे त्या जंगलातून बाहेरच नाही निघले. काही वेळ तिथंच थांबले ते पण. मग ज्यावेळेस बहादूर खान माघारी निघाला आणि तो रांजणगावच्या आसपास आला सैन्य घेऊन. रांजणगावच्या आसपास आल्याच्या नंतर एका सैनिकाने मागं वळून बघितलं आणि जोरात म्हणला की हुजूर मराठे आ गई. असं म्हणल्याच्या नंतर तो बहादूर खान माघारी सगळी सैनिक वळवतो पुन्हा. मराठी तिकडून बहादूर खान इकडून, मराठी तिकडून बहादूर खान इकडून, अशी करत करत जवळ आली. तलवारी काढल्या, एकमेकावरती वार करणार, तेवढ्यात मराठ्यांनी पुन्हा एकदा पळायला चालू. हास्यास्पद चाललेली ही जी काही मोहीम होती, ही मोहीम बहादूर खानाला थोडंसं विचलित करणारी होती. मग ज्यावेळेस मराठे माघारी फिरले, हे असेच डायरेक्ट रायगडला निघून गेले. म्हणजे निवडक 2000 सैन्य बाजूला काढलं होतं. ते सैन्य कुठपर्यंत पोहोचलं तर सासवडून जेजुरीहून कुरकुमून दौंड या पेडगावच्या किल्ल्यात पोहोचलं होतं तोपर्यंत. हो, त्या किल्ल्यात आल्याच्या नंतर ह्या ज्या काही महिला होत्या, ह्या महिलांना विचारणा केली की सोनं कुठं ठेवले. हे असं विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की या परिसरात ठेवले. का दमदाटी झालीच होती. का तर त्याचं कारण की सैन्य कसलंच नव्हतं याच्या कामात. मग ती सोनं नाणं ह्या मराठ्यांनी घेतलं. 1.5 कोटीचा खजाना, देवी देवता, कळस हे सगळे घेतले. ते सगळे घेऊन मराठे ज्यावेळेस इथून निघाले, ती नदी पात्रातून झाली असणार. याच्यातून त्या नदीच्या पलीकडे गेल्याच्या नंतर त्यांनी इथं लाकडं पेटवली मराठ्यांनी आणि लाकडं पेटवून इथे दूर झाला. ज्यावेळेस बहादूर खान उत्तर दिशेने किल्ल्याच्या बाजूला येत होता, किल्ल्याच्या बाजूला यायला लागल्याच्या नंतर त्याला असं दिसलं की किल्ल्यामध्ये आपलं काहीतरी दूर झालंय असं दिसतंय. असं बघितल्याच्या नंतर तो आदिगतीने आला आणि तिथं महिलांना विचारायला लागला की इथं कोण आलं होतं. महिला मला की इथं मराठी आले होते. मग बहादूर खान आश्चर्यचकित झाला की मराठी इथं कसं काय येऊ शकतो, आम्ही मराठ्यांच्या मागं बोलतो एवढा वेळ झाला, मराठी इकडे कसं काय येऊ शकतो. अशा हास्यास्पद पेडगावचा शहाणा बनवला जातो. हा अशा पद्धतीने पेडगावचा शहाणा बनवला. त्याला त्याच्या राजवाड्यातून बाहेर नेला आणि दुसऱ्या सैनिक इकडून पाठवून इकडून ते लुटमार केली. अशा पद्धतीचा एक इथं प्रसंग घडलेला होता. आणि वेड पांघरून पेडगावला जाऊ नये ती म्हणजे असे की बहिर्जी नाईक ज्यावेळेस इथं वेड्याचं वेषंतरण करून आल्याच्या नंतर या किल्ल्याची पाहणी केली आणि इथं लूट झाली. म्हणजे ही मोहीम झाली. ही मोहीम झाल्याच्या नंतर जे नंदीवले यायचे, बहिरूपे यायचे, मागणारी दारात येतात तशी अशी लोक यायची. ही लोक आल्याच्या नंतर हा बहादूर खान त्यांना मारून टाकायचा. का तर ही शिवाजीराजाची लोक आहेत असं म्हणून तो मारून टाकायचा. मग ही मारल्याच्या नंतर ह्या आसपासच्या गावांमधून ही म्हण पडायला लागली की वेड पांघरून पेडगाव जाऊन. इतकं संबंध महाराष्ट्रामध्ये ही म्हण पडली. इथं मराठा साम्राज्य कोणामुळे इथं मराठा साम्राज्य कधी आलं नाही. असं म्हणलं जातं की माजी शिंदेचं इथं थोडंसं आधिपत्य होतं त्यांच्या राज्यामध्ये होतं. कारण माजी शिंदेचं श्रीगोंदा शहरामध्ये मोठं अस्तित्व होतं, त्यामुळे त्यांचं इकडं पण होतं असं म्हणतात. हा किल्ला जिंकला नाही, काही नाही, मराठ्यांनी कधी जिंकलाच नाही, सोडून गेलेला आहे. नाही, ही भुईकोट किल्ला आहे, इथं जिंकायचं काही कारणच नाही. आणि इथं अजून एक अशी घटना घडली होती की असं म्हणलं जातं की संभाजी महाराज मुघलांना मिळाले असं म्हणतात बरीचशी लोक. संभाजी महाराज मुघलांना का मिळाले म्हणजे तिथं जायचं कारण काय, तर त्यांचं कारण एक होतं की दिलेर खानाची छावणी शिवाजीराजांच्या स्वराज्यावरती धावून येते, म्हणजे स्वतः ह्याच्या हल्ला करण्यासाठी येते. शिवाजी महाराज म्हणले की मला दक्षिण भारत जिंकायचं आणि मला दिलेर खानाची छावणी सुद्धा रोखायची, तर काहीतरी युक्ती लढवावं लागेल. त्यामुळे त्यांनी स्वतःचाच मुलगा संभाजीराजाला त्यांनी दिलेर खानाच्या छावणीत जाऊन बसायला लावलं, म्हणजे राहायला लावलं. त्याला सांगायचं की आम्ही शिवाजीराजा सोडून दिलाय, आजपासून जे काही स्वराज्य दिसतंय हे आजपासून मुघलशाहीचं राज्य, असं सांगून ते तिथं गोड बोलून तिथं राहत होतं. जे काही संकट आलं होतं ते संकट रोखण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं होतं. आणि ते संभाजी महाराज आणि ती दिलेर खान छावणी या पेडगावच्या किल्ल्यावरती आले होते. या किल्ल्यावरती आल्याच्या नंतर या परिसरामध्ये 52 पेठा होत्या. या 52 पेठांमध्ये संभाजी महाराजांची जी काही स्वागत केलं जात होतं, ही स्वागत चाललेलं असताना त्याच्या संभाजी महाराजांच्या अंगावरती फुलं टाकली जात होती, रस्त्यांवरती फुलं टाकली जात होती आणि त्याच्यावरून संभाजी महाराज चालत होते. म्हणजे एवढं दिमागात वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं. त्यांना एक राहता वाडा दिला. वाडा दिल्याच्या नंतर त्यांनी या परिसरात पाहिलं की इथली मंदिरं तोडलेली आहेत, फोडलेली आहेत, पडलेली आहेत. ही बघितल्याच्या नंतर त्यांना थोडासा राग आला
ते म्हणले मला देवांचा जीर्णोद्धार करायचा आहे. जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी या परिसरातल्या मंदिरांसाठी त्यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम घातला वाड्यामध्ये. जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू असताना हा बहादूर खान संभाजी महाराजांच्या अंगावरती चालून गेला. का की मी तर कोणत्याही प्रकारचा असलं संस्कृत करून देत नाही, काही कोणत्या गोष्टीच्या अशा गोष्टी करून देत नाही. का माझ्या परवानगीशिवाय कोण काही करत नाही, तू कसं काय करतोय. मग असं म्हणल्यानंतर मग ते थोडासा त्याला राग आला होता. त्याच्यामुळे तो संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवार घेऊन गेला होता. म्हणजे असा एक प्रसंग या परिसरात घडला होता. आणि दक्षिण दिग्विजय शिवाजीराजांचा झाला त्यावेळेस हे संभाजी महाराज पुन्हा एकदा माघारी पन्हाळ्यावरती भेटीसाठी गेले होते. संभाजी महाराजांचं हत्या इथंच आहे. हो. आणि दुसरी एक घटना अशी आहे की धारकरी वारकरी संगम आपण जो म्हणतो, हा धारकरी वारकरी संगम घडला कुठं, की याच पेडगावच्या परिसरात घडलेला आहे. बहादूर खानाने या पेडगावच्या परिसरामध्ये वारकऱ्यांवरती हल्ला केला होता. वारकऱ्यांची दिंडी चालली होती, त्या दिंडीवरती हल्ला करून नदी म्हणजे रक्ताची पाठ वातील एवढे वारकरी मारले होते. याच कोणी परिसरात मारले होते? बहादूर खानाने हां. या परिसरात मारले होते. आणि हे मारल्याच्या नंतर ही खबर संभाजीराजांपर्यंत पोहोचली. का शिवाजीराजे गेले होते आणि शिवाजीराजे गेल्याच्या नंतर संभाजी महाराज गादीवरती बसणार होते. संभाजी महाराज गादीवरती बसणार म्हणून ह्या बहादूर खानाने त्या वारकऱ्यांवरती हल्ला केला. का तर ह्याचं मन विचलित झालं पाहिजे म्हणून. मग संभाजी महाराजांनी नवीन दिंडी चालू केली आणि त्या दिंडीला संरक्षण म्हणून स्वतः संभाजी महाराज मावळे 300-400 मावळे ही सगळी लोक त्या दिंडीबरोबर आले होते. पुन्हा एकदा ह्या बहादूर खानाने त्याच्यावरती आक्रमण केलं. त्यावेळेस संभाजी महाराज आणि मावळ्यांनी ते आक्रमण परतून लावलं. त्यामुळे तो धारकरी वारकरी संगम मानला जातो. तो याच परिसरात घडला. आणि प्रमुख कारण म्हणजे हा पेडगावचा किल्ला का ओळखला जातो त्याचं कारण आहे की संभाजी महाराजांचा यातनांचा काळ त्या पेडगावच्या परिसरात गेलेला आहे, या पेडगावच्या किल्ल्यामध्ये गेलेला. ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरी पकडलं गेलं, ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडत होते त्यावेळेस 80,000 सैनिक त्यांच्या आजूबाजूने होते. सोलापूरमध्ये ना? नाही संगमेश्वर इकडे कोकणात. हो. संगमेश्वरमध्ये ज्यावेळेस संभाजी महाराजांना तिथं पकडायचा प्रयत्न चालला होता सरदेशांच्या वाड्याच्या बाहेर, ज्यावेळेस 60-70 लोकांनी संभाजीच्या अंगावरती झडपा मारला. झडपा म्हणजे काय, ते एखाद्या जनावरती अंगावरती पडायचं. अशा पद्धतीने संभाजीराजांच्या अंगावरती ही लोक पडली, म्हणजे मुघल सैनिक पडले. हे पडल्याच्या नंतर 4-5 लोकांनी त्या संभाजीराजांच्या हातामध्ये साखळदंड जकाडली, तोंडाला कापडा अडकवलं आणि अशा पद्धतीने संभाजीराजांना जेरबंद केलं. हे जेरबंद केल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र कवी कलश सुद्धा पकडले गेले होते. हे कवी कलश पकडले गेल्याच्या नंतर त्यांना घोड्यावरती टाकलं, दोघांना घोड्यावरती टाकला आणि ते 32 शिराळपर्यंत घेऊन आले. जवळपास 50-55 हजार सैन्य शिल्लक होतं. हे सगळं सैन्य 32 शिराळपर्यंत आलं. 32 शिराळमध्ये आल्याच्या नंतर तिथं 4-5 मेंढपाळाच्या पोरांनी संभाजीराजाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आता त्यांचा निभाव लागणं शक्य नव्हतं, कारण एवढं मोठं सैन्य त्यांना मारणं जाणं शक्य होतं. त्यामुळे त्यांना मारलं गेलं. ही 4-5 लोक मारली गेली. त्याच्यानंतर इकलास खान म्हणायला लागला की संभाजीराजाला लवकरात लवकर एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागेल. सुरक्षित ठिकाण कोणतं, तर मुकरब खान जाणकार होता. 9 वर्ष सह्याद्रीमध्ये फिरत होता. मग मुकरब खान म्हणला औरंगजेबाची दक्षिण राजधानी पेडगावचा किल्ला, या पेडगावच्या किल्ल्यावरती आपण जाऊ. मग तो मुकरब खान म्हणला की चला आपल्याला लवकरात लवकर जायचं. मग अतिगतीने निघाले. दिवस रात्र बघितलं नाही, ऊन वारा बघितला नाही, अतिगतीने जशी निघाली ती 32 शिराळ, सातारा, कराड, फलटण, बारामती, कुरकुम, दौंड, नंतर पेडगावचा किल्ला. या पेडगावच्या किल्ल्यावरती ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना आणलं, या किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावरती खंडोबाचा माळ आहे. त्या खंडोबाच्या माळावरती एक डाम रवला. त्या डामाला वरती हात करून संभाजी महाराज कवी कलशांना डांबून ठेवलं. असं 3 दिवस डांबून ठेवलं. 3 दिवस डांबून ठेवायचं कारण काय, औरंगजेब अकलूजच्या तळावरती होता. अकलूजच्या तळावरून इथपर्यंत या पेडगावच्या किल्ल्यावरती येऊस त्याला 3 दिवस लागणार होती, म्हणून संभाजी महाराजांना 3 दिवस डांबून ठेवलं. औरंगजेब 3 दिवसांनी आला. त्याचं 5 लाख सैन्य खंडोबाच्या माळावरती आणि तळावरती गेलं. औरंगजेबाची मुलगी, त्याच्याबरोबर सरदार, लेखनिक, वकील ही सगळी लोक, समोरचा तुम्ही तिथं राजदरबार बघितला, तो राजवाडा बघितला, त्या राजवाड्यात आली. तिथं वरती गेल्याच्या नंतर त्या चौथऱ्यावरती गेल्याच्या नंतर 4 दगड दिसले असतील तुम्हाला. त्या 4 दगडांच्या मध्ये औरंगजेबाचं तख्त होतं, सिंहासन होतं, चांदीचं सिंहासन लावलं होतं. चांदीच्या सिंहासनावरती औरंगजेब बसला, उजव्या बाजूला त्याची मुलगी बसली, प्रधानमंडळ त्याच्या पुढच्या कट्ट्यावरती बसलं. त्या समोर बसल्याच्या नंतर त्यांनी एक आदेश काढला, संभाला घेऊन या, असा आदेश काढला. असा आदेश काढल्याच्या नंतर औरंगजेबाचा सैनिक होता, औरंगजेबाचा सैनिक उठला आणि त्या खंडोबाच्या माळावरती गेला. तिथल्या सरदाराला सांगायला लागला संभाजीराजाचा न्याय निवाडा करायचा, लवकरात लवकर बोलवलंय. असं म्हणल्याच्या नंतर सरदार म्हणायला लागला संभाजीराजा सामान्य व्यक्ती नाही, संभाजीराजा राजा आहे, राज्यकर्ता आहे, तख्तावरती बसलेला आहे. रथावरती बसलेला असलेल्या व्यक्तीचा सामान्य व्यक्तीसारखा न्यायनिवाडा करता येत नाही, त्याला सामान्य व्यक्ती बनवावं लागेल. संभाजीराजांना सामान्य व्यक्ती बनवायला चालू केलं. काटेरी साखळदंड जकाडले, विदूषकाची कपडे घातले, विदूषकाची टोपी घातली, तोंडाला काळं फासली, तख्तकुलहा केलं. तख्तकुलहा म्हणजे काय, तर जसं बैलाला गळ्यामध्ये जू घातलं जातं तशा पद्धतीने संभाजीराजांच्या शरीरामध्ये म्हणजेच मानामध्ये, गळ्यामध्ये एक लाकडी फळी अडकवली आणि लाकडी फळी अडकून इराणी पद्धतीचा तख्तकुलहा म्हणजे हात जेरबंद करून संभाजी महाराजांचा तख्तकुलहा, हा तख्तकुलहा झाला. आता इथून पुढे संभाजी महाराजांची दिंड काढायची होती. ही दिंड कशी होती, तर विटंबना करत दिंड होती. संभाजी महाराज, कवी कलश यांची दिंड काढायची.
एक मरकुटा उंट होता, मरकुट्या उंटाला तिथं बोलून घेतलं. मरकुट्या उंटावरती संभाजी महाराज कवी कलशांना उलटं बसवलं. उलटं बसून संभाजी महाराजांची धिंड चालवली. ही धिंड कशी होती, ज्या मार्गाने संभाजी महाराजांचं दिलेर खानाच्या छावणीत असताना स्वागत केलं फुलं टाकून, त्याच मार्गाने संभाजी महाराजांची धिंड पुन्हा एकदा चालवली विटंबना करत. यात काही निवडक समाज होता. हा निवडक समाज संभाजीराजांना दगड मारतोय, शेण मारतोय, अंगावरती थुंकतोय, तलवारीने घाव मारतोय, भाल्याने टोचवतोय, मलमूत्र अंगावरती फेकतोय, उंटाची शेपटी परवळतोय. अशा घाण पद्धतीने संभाजीराजांच्या अंगावरती अत्याचार चालले होते विटंबना चालू असताना. ही धिंड सकाळी चालू झालेली, संध्याकाळपर्यंत चालली, जवळपास 8 ते 12 तास चालली होती. ही चाललेली धिंड बाहेरच्या दरवाज्यावरती, म्हणजे जिथं तुम्ही आता गाडी लावली आहे तिथं, त्या दरवाज्यावरती आली. तिथं एक रायप्पा नावाचा मावळा आला होता. हा रायप्पा नावाचा मावळा आल्याच्या नंतर त्यांनी समोर बघितलं की संभाजीराजा साखळदंडात जखळला, संभाजीराजा तख्तकुला केला. हा संभाजी महाराजांचा सवंगडी होता, अंगरक्षक होता. त्यांनी समोर बघितलं की संभाजीराजा साखळदंडात जखळला, रक्तबंबाळ झालेला, अंगावरती शेण लागलेले, अंगातून रक्त वाहतंय. असं बघितल्याच्या नंतर त्याला राग अनावर झाला नाही. त्यांनी कमराची असलेली तलवार काढली, 5 लाख सैन्यावरती धावून गेला. त्याचा निभाव लागला नाही, त्याला मारलं गेलं. त्याचे तुकडे करून त्याच दरवाज्यावरती टाकले. तिथून पुढे संभाजी महाराजांची धिंड चालू झाली. ती धिंड बाहेरच्या दरवाज्यावरती, म्हणजे त्या राजवाड्याच्या दरवाज्यावरती आली. राजवाड्याच्या दरवाज्यावरती आली. तिथं संभाजी महाराज कवी कलशांना उंटावरून खाली उतरवलं. 20-25 लोकांनी जकडून धरलंय, ओढून धरलंय. या ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये संभाजी महाराजांना राज दरबाराच्या दरवाज्यामध्ये आणून उभा केलं. तिथं एक औरंगजेबाचा सैनिक होता. हा औरंगजेबाचा सैनिक संभाजीराजांसाठी घोषणा द्यायला लागला, काफर संभा को लाया जा रहा है, काफर संभा को लाया जा रहा है, काफर संभा को लाया जा रहा है, अशी घोषणा दिली. अशी घोषणा दिल्यानंतर त्या दरवाज्यामधून संभाजी महाराज कवी कलशांना 20-25 लोकांनी पकडलेल्या अवस्थेमध्ये राज दरबारात आणून, त्या खुल्या राज दरबारात आणून उभा केलं. ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये औरंगजेबाने बघितलं संभाजीराजा समोर आलाय. तो खुश झाला, आणि तो खुश झाला म्हणून त्यांनी स्वतःचं सिंहासन सोडलं, सिंहासनाचा त्याग केला आणि उभा राहिला. आणि उभा राहून तो म्हणायला लागला की हाच तो संभाजी राजा का जो 9 वर्षाचा त्यांनी शिवाजी राजाबरोबर आग्र्यामध्ये कैद केला होता. हाच तो संभाजी राजा का ज्यांनी माझ्या डोक्यावरती टोपी 9 वर्षांसाठी टाकून द्यायला लावली. या संभाजी राजाला पकडण्यासाठी हाच तो संभाजी राजा आहे का. उजव्या बाजूचा सरदार म्हणला की हो, हाच तो संभाजी राजा. त्या औरंगजेबाने स्वतःचं सिंहासन सोडलं, त्याचं तख्त सोडलं. तो चौतारा सोडून, पायऱ्या सोडून खाली आला. पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला आणि नमाजाच्या रुकुता चालू केला. अल्लाला धन्यवाद म्हणायला लागला की या संभाजी राजाला 9 वर्षांनी का वाईना मला पकडून दिलं, त्याबद्दल धन्यवाद. की नमाजाची रुकुता चालू असताना संभाजी महाराज कवी कलशांना त्या राजदरबारात म्हणायला लागले. कवी कलश समोर जे दृश्य दिसतंय, या दृश्यावरती तुम्हाला काय काव्य सुचतंय? कवी कलशांना आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या दारात आहे, शत्रूच्या गोट्यात आहे, आणि या संभाजी राजाला कविता ऐकायची. एवढा मोठा अतिप्रसंग असताना ते कवी कलश थोडेसे शांत झाले आणि संभाजीच्या शरीराकडे बघितलं. आणि त्या शरीराकडे बघता बघता त्यांनी कविता रचायला चालू केली. यावन रावण की सभा, शंभू बंदेव बजरंग, लहू लसत सिंदूर समखेले रणरंग, देख तुम्हारी रवी छबी खद्य तो बदरंग, देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग. अशी कविता त्या राजदरबारात म्हणली, त्या राजवाड्यात म्हणली कवी कलशांनी संभाजीराजांसाठी. औरंगजेबाची नमाज झाली, तख्तावरती सिंहासनावरती जाऊन बसला. सिंहासनावरती बसला आणि बसल्या बसल्या लेखनिकाला विचारायला लागला, लेखनिक हा कवी कलश काय बोलला. कारण ही कविता संस्कृतमध्ये होती, ती औरंगजेबाला कळाली नाही, म्हणून तो लेखनिकाला विचारायला लागला की लेखनिक हा कवी कलश काय बोलला. लेखनिक कुठला औरंगजेबाच्या समोर गेला, सिंहासनासमोर गेला, त्या कवितेचा अर्थ सांगायला लागला. रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले, रणांगण खेळलेला, रक्तबंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थापलेल्या हनुमानासारखा दिसतोय. सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय. हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा हा औरंग्या स्वतःचं सिंहासन त्यागून माझ्या राजाच्या पायात झुकायला आलाय. असं म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला अतिराग आला. त्याने आदेश काढला की या कवी कलशाची जीभ कापा. असा आदेश काढल्याच्या नंतर त्याच राजदरबारामध्ये 4 लोक आले आणि कवी कलशाची जीभ कापून. तिथून पुढे सुरुवात झाली प्रश्न उत्तराचा कार्यक्रम. पहिला प्रश्न, तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे. दुसरा प्रश्न, आमच्यातलं फितूर कोण आहे. तिसरा प्रश्न, तू इस्लाम कबूल कर. असे 3 प्रश्न त्या राजदरबारात विचारले. हे 3 प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला अतिराग यावा या कारणास्तव संभाजी महाराजांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या प्रश्नाचं उत्तर होतं अकबर. अकबर म्हणजे कोण. त्या औरंगजेबाचा 4था पुत्र आहे, तो आमच्याबरोबर फितूर झालाय असं संभाजी महाराजांचं म्हणणं आलं. असं म्हणल्याच्यानंतर त्या औरंगजेबाला अतिराग आला आणि त्यांनी आदेश काढला की या संभाजी राजाला कवी कलशाला घ्या आणि एका कालकोठडीत नेऊन टाका. संभाजी महाराज कवी कलशाला घेतला आणि कालकोठडी म्हणजे जो राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या खालच्या बाजूने तळघर आहे, त्या तळघरामध्ये ती कालकोठडी. त्या कालकोठडीत संभाजी महाराज कवी कलशाला टाकलं गेलं. त्यानंतर नवीन आदेश काढला, इस्लामिक धर्मगुरूंना राजदरबारात बोलून घ्या. आता इस्लामिक धर्मगुरू कोणते, तर आग्र्यापासून ते या पेडगावच्या किल्ल्यापर्यंत जेवढे गोळा केले होते ते सगळे गोळा करून या पेडगावच्या किल्ल्यात आणले होते. ते त्यांना विचारणा केली की या काफिरांबरोबर काय केलं पाहिजे. अशी विचारणा केल्याच्या नंतर तिथं जे काही प्रमुख इस्लामिक धर्मगुरू होते ते म्हणले की लेखनिक लिहायला चालू करा. 5x5ची खोली, 5x5च्या खोलीमध्ये संभाजी महाराज कवी कलश साखळदंडात जकाळलेले, हगनमुतन आतमध्ये, जेवण आतमध्ये, पाणी आतमध्ये, अशा घाण पद्धतीमध्ये ठेवायचे. बोटाची नखं तोडायची, बोटं तोडायची, डोक्यावरचे केस उपटून काढायचे, दाढीचे केस उपटून काढायचे, ओठ कापायचे, दात पाडायचे, जीभ कापायची, नाक कापायचं, कानामध्ये शिसं ओतायचं, कान कापायचं, तप्त लोखंड, तप्त सळाया करायच्या, डोळ्यामध्ये घालायच्या, गुडघ्याच्या वाट्या फोडायच्या, गोट्याच्या वाट्या फोडायच्या, पायाची नखं, पायाची बोटं तोडायची.
अशा पद्धतीने एक एक दिवस करून संभाजीराजांच्या अंगावरचा एक एक अवयव रोज दिवसाप्रमाणे काढला जातो. पण संभाजीराजा इस्लाम कबूल करत नाही. जर संभाजीराजा इस्लाम कबूल करत नाही तर औरंगजेबाकडून आदेश 4-5 लोकांनी संभाजीराजाला खाली पाडा, साखळदंडांनी हातपाय ओढून ताणून बांधा, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अंगावरची असलेली त्वचा काढायला चालू करा. एक दिवस छातीची काढली, एक दिवस पोटाची काढली, एक दिवस पाठीची काढली, एक दिवस हातांची काढली, एक दिवस मांडीची काढली, एक दिवस पोटरीची काढली, एक दिवस पायांची काढली, एक दिवस तोंडाची काढली. तब्बल 10 दिवस संभाजीराजांच्या अंगावरची त्वचा थोडी थोडी करून अशी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अंगावरची पूर्ण त्वचा काढली गेली. अंगावरती मीठ चोळलं गेलं, मिरचीचा बुकना टाकला गेला, गरम पाणी टाकलं. नरक यातना संभाजी महाराज याच पेडगावच्या किल्ल्यामध्ये एका धर्मासाठी सहन करत होते. ह्या नरक यातना चालू असतानाच संभाजीराजांच्या अंगावरती कुठतरी त्वचा निर्माण होती असं दिसतंय. त्यावेळेस त्या औरंगजेबाकडून आदेश आला की जशी काकडी चालून काढावी या प्रमाणामध्ये संभाजीराजाला पुन्हा एकदा चालून काढलं जावं. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पुन्हा एकदा चाललं गेलं. पकडल्यापासून 29 दिवसांचा यातनांचा काळ संभाजीराजांचा या पेडगावच्या किल्ल्यामध्ये चालला होता. हा संपला होता. औरंगजेबाकडून आदेश आला या संभाजीराजाला कविकलशाला काल कोठडीतून बाहेर काढा आणि त्यांची धिंड काढा. आता ही धिंड कशी होती? जशी उंटावरती बसून काढली तशी तर अजिबात नाही. ही वेगळ्या प्रकारची धिंड. संभाजी महाराज कविकलशांना घोड्याला बांधून या पेडगावच्या किल्ल्यापासून त्या तुळापूरपर्यंत त्या नदीच्या किनाऱ्यानी जे गाव लागतं त्या गावामध्ये संभाजी महाराजांची धिंड काढायची. ती वरपडत फरपडत सरपडत अशी धिंड होती. म्हणजे ओढत 2 दिवस ओढत होती. 2 दिवस ओढत संभाजी महाराजांना तुळापूरला घेऊन गेली. तुळापूरचा भीमा भामा इंद्रायणी संगम आहे. या भीमा भामा इंद्रायणी संगमावरती संभाजी महाराज आणि कविकलशांचं शरीर टाकलं. तिथं शरीर टाकल्याच्या नंतर त्या शरीरावरती ज्या जखमा झाल्या होत्या त्यातून त्या जखमांमधून आतली हाडं दिसत होती. त्या हाडांवरती संभाजी महाराजांच्या अंगावरती पलिदे म्हणजे जी पेटलेल्या ज्योती किंवा पेटलेल्या वाती होत्या त्या वाती अंगावरती ठेवायचं त्यांनी आदेश दिले. संभाजीराजांच्या अंगावरती त्या वाती ठेवल्या गेल्या. त्या वाती ठेवल्याच्या नंतर एक 4-5 दिवस लोटले. फाल्गुनी अमावस्या आली होती. त्या म्हणजे गुढीपाडव्याचा आदल्या दिवस. या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजीराजांच्या शरीराचे बारीक तुकडे गेले, निवडुंगाच्या वनामध्ये फेकून दिले, कोल्या कुत्र्यांना खायला टाकले. त्याच अंधार रात्रीला संभाजीराजांचं शिर मारलं गेलं. संभाजीराजे मारले गेले. संभाजीराजांचा आत्मा गेला. संभाजीराजांचा खून झाला. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. त्या गुढीपाडव्याच्या पाठीला ह्या मुघल सैनिकांनी संभाजीराजांचं शिर घेतलं, भाल्याला अडकवलं. 5 लाख मुघल सैनिक, औरंगजेब आणि ही सगळी लोक तुळापूरपासून निघाली. ती आज छत्रपती संभाजीनगर आहे. त्या छत्रपती संभाजीनगरपर्यंत गेली. गावागावांना, वस्त्यांना, शहरांना, गल्लीबोळांना सर्वांना दाखवत गेली की आम्ही संभाजीराजा मारलाय, तुम्ही लवकरात लवकर इस्लाम कबूल करा, तर तुमची हालत या संभाजीराजाच्या शिराप्रमाणे केली जाईल अशी सांगत ती तिथपर्यंत गेली. हा पकडल्यापासून 40 दिवसांचा यातनांचा काळ संभाजी महाराजांचा हा याप्रमाणे चालला होता. नंतर संभाजी महाराजांची आणि कविकलशांची वडू तुळापूरला जी समाधी झाली ती नंतर झाली. म्हणजे पकडल्यापासून 40 दिवसांचा यातनांचा काळ, त्यातला 29 दिवस संभाजीराजांनी या पेडगावच्या किल्ल्यामध्ये यातनांसाठी ठेवलं होतं. तो हा पेडगावचा किल्ला हा म्हणजे संभाजीराजांचा हा म्हणजे किल्ला ओळखला जातो. त्याचं कारण तेच आहे की संभाजीराजांचा यातनांचा काळ इथं गेला त्याच्यामुळे ओळखला जातो. त्याच्यानंतर इथं इंग्रजांचं शासकीय कामकाजासाठी एक न्यायालय इथं आलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे काही वर्षानंतर पुन्हा असं झालेलं आहे. आणि पडझड खूप झाली या किल्ल्याची. त्याचं दुरुस्ती होणं कठीण नाही, रायगडची दुरुस्ती नाही आजपर्यंत नाही किल्ल्याची. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मग कसं होतं मराठ्यांचं राज्य? नंतर मराठ्यांची जी राजधानी होती रायगड, ही रायगड राजधानी तिकडे गेली ह्याला जिंजीला. राजाराम महाराजांना जिंजीला त्या येसुबाई म्हणल्या की तुम्ही जिंजीला निघून जावा. राजाराम महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला आणि त्यांना जिंजीला पाठवून दिलं. मग शाहू महाराज आणि येसुबाई म्हणजे शिवाजी संभाजी महाराजांची पत्नी त्या म्हणल्या की आम्ही रायगडावरतीच थांबतो आणि रायगड लढवतो शेवटपर्यंत. मग याचा मातब्दार सरदार होता औरंगजेबाचा, तो त्यांनी रायगडाला जाऊन वेढा टाकला होता. वेढा टाकून त्यांना कैद केलं होतं. म्हणजे त्या रायगडावरती हल्ला केला होता तोफांचा. आणि रायगड पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण रायगड काय पडला नाही त्यांच्याशी. त्याच्यानंतर त्यांनी वरती सैन्य पाठवून त्यांना सगळ्यांना कैद केलं आणि कैद करून ती औरंगजेबाच्या बरोबर घेऊन गेली. म्हणजे येसुबाईंना आणि शाहू महाराजांना 30 वर्ष त्यांना कैदेत ठेवलं. तिथून पुढं 30 वर्ष कैदेत ठेवल्याच्या नंतर संताजी धनाजी आणि राजारामांची पत्नी ताराराणी यांनी हे स्वराज्य लढवलं शेवटपर्यंत. औरंगजेबाला नंतर त्यांनी दिल्लीत जाऊनच दिलं नाही. औरंगजेबाला दिल्लीत जायचं होतं, त्याला जाऊन देत नव्हते कोणतेही संताजी धनाजी आणि ताराराणी साहेब. कधी त्यांना जाऊनच देत नव्हते. त्यामुळे त्याला सारखी डाऊ जायची, त्याला ओढून धरायचं असं सिस्टम त्यांनी लावलं होतं. नंतर मग शाहू महाराजांना नंतर पेशव्याची जे लोक होते पेशवाईची त्या लोकांनी त्यांना सोडवलं. काहीतरी मानधन देऊन त्या औरंगजेबाला ते सुटका करून घेते शाहू महाराजांची. आणि शाहू महाराजांच्या नंतर शाहू महाराज गादी बसल्याच्यानंतर त्यांची सुटका करून घेते, येसुबाईंची सुटका करून घेते नंतर पैसे देऊन म्हणजे मानधन देऊन.
इथला इथे